Hello, my dear student. Good evening, everybody. How are you? Very fine. You are most welcome in my channel, Learn English Grammar and Textbook. Today we are going to learn about question tag. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅगबद्दल फार महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. कसल्याही प्रकारचा जर क्वेश्चन टॅगवर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला सोडवता यायलाच पाहिजे अशा पद्धतीची मी आपल्याला हमी देतो. तर आज हा व्हिडिओ खास होणार आहे, याला मध्ये स्किप करू नका आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. असाल माझ्या चॅनलवर प्रथमच आले असाल तर निश्चितच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर बघूया, लेट्स गो. ॲड क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर क्वेश्चन टॅग म्हणजे विधानार्थी वाक्याला जोडणारा एक संक्षिप्त प्रश्नार्थक सूचक शब्दसमूह म्हणजे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मीन्स शॉर्ट क्वेश्चन ॲडेड टू द एंड ऑफ द क्वेश्चन टू सीक कन्फर्मेशन. प्रश्न विचारण्यासाठी याचा उपयोग होत नाही, तर विधानाला पुष्टी मिळावी म्हणून विधानाला जोडला जाणारा एक संक्षिप्त प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग होय. तर यापूर्वी मी हे सगळं सांगितलं होतं, पण पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून मी याला आज रिपीट केलं आहे. शी इज लर्निंग ग्रामर. हा एक विधान आहे. दिस इज अ सेंटेन्स. हा एक विधान आहे. तर याला कशा पद्धतीनं आता सोडवायचं, तर मी नियम बोलत जातो. मी काही नियम बोलत जातो, ते नियम सोबतच लक्षात राहतील तुमच्या. तर सगळ्यात प्रथम आन्सर. तर याचं आन्सर कसं लिहायचं, तर बघा, वाक्य अगोदर जसंच्या तसं लिहायचं. शी इज लर्निंग ग्रामर. वाक्य जसंच्या तसं लिहायचं. वाक्य लिहिल्यानंतर काय करायचं, पहिला नियम हा वाक्य लिहायचं. दुसरा नियम असा की त्याला कॉमा द्यायचा. ठीक आहे, कॉमा द्यायचा. तिसरा नियम असा की त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब बघायचं. तर हेल्पिंग वर्ब आहे इज. हा वाक्य बघायचं निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह आहे. तर हा अफिर्मेटिव्ह आहे. कारण अफिर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह वाक्य कसे ओळखाल, ज्या वाक्यामध्ये नो नॉट नेव्हर अशा स्वरूपाचे जर शब्द दिले नसतील तर समजून जायचं की तो वाक्य निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तशा स्वरूपाचे शब्द नाहीत, म्हणजेच हा अफिर्मेटिव्ह आहे. तर अफिर्मेटिव्ह आहे. जर इथं तुमचं हा सेंटेन्स हा अफिर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह ठेवायचं. जर हा सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थ ठेवायचं. ठीक आहे. तर बघूया, याच्यामध्ये हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचं. निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करत असताना नॉट जो आहे त्याचा संक्षिप्त रूप N'T याला जोडून टाकायचं. T याला जोडून टाकलं. हा नॉट जोडल्यानंतर काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीला जो कोणता कर्ता असेल तर तो कर्ता जर सर्वनाम असेल तर त्याला जसेच्या तसे लिहावे, आणि जर नसेल तर नाम असेल तर नामाच्या रूपाप्रमाणे, त्याच्या लिंगाप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे इथं सर्वनाम वापरावे. तर इथं सर्वनाम ऑलरेडी दिलं आहे शी, तर त्याला जसेच्या तसेच लिहावे. तर शी आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅग हा तयार झाला. तर आता दुसरा एक्झाम्पल बघूया. ही वॉज नॉट गोईंग टू मार्केट. तर या सेंटेन्सचा आता आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर पहिला नियम आन्सर लिहित असताना काय करायचं, नियम की तो वाक्य जसंच्या तसं लिहावे. ही वॉज नॉट गोईंग टू मार्केट. पहिला नियम काय की वाक्य जसंच्या तसं लिहावे, त्याला कॉमा द्यावे. कॉमा दिल्याच्यानंतर काय करायचं, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद कोणता आहे तो शोधावे. वाज हा सहाय्यक क्रियापद आहे. तर वाज सहाय्यक क्रियापद
केल्यानंतर याला बघायचं हा निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह आहे, तर हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कशावरून? या नॉटवरून कळते की हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर इकडे सहाय्यक क्रियापदाला संक्षिप्त नॉटचा रूप लावायची गरज नाही. ठीक आहे. आणि जो वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असेल, जर सर्वनाम असेल तर त्याला जसेच्या तसे इकडे लिहून घ्यावे. तर इथं हा ही लिहून घ्यायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, म्हणजे काय झाला? वाज ही. तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन टॅग तयार करून झालेला आहे. ठीक आहे. हां, आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. मन इज नॉट प्लेइंग क्रिकेट हा एक वाक्य आहे. याचा आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर कसं करता येईल? आन्सर लिहायचं. आन्सर अगोदर पहिला नियम काय आहे? वाक्य जसेच्या तसे लिहावे. रमन इज नॉट प्लेइंग रमन इज नॉट प्लेइंग क्रिकेट. तर वाक्य जसंच्या तसं लिहायचं. पहिला नियम. दुसरा नियम कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्या नंतर इथलं सहाय्यक क्रियापद कोणतं आहे तर ते बघायचं. सहाय्यक क्रियापद हे आहे इज आहे, तर इजला लिहायचं. त्याच्यानंतर हा वाक्य निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह ते बघायचं. तर इथं नॉट दिला आहे म्हणजेच निगेटिव्ह आहे. जर हा निगेटिव्ह दिला असेल तर याला इथं संक्षिप्त रूप जोडायची काही गरज नाही, तर याला जोडायची काही गरज नाही. तर मग त्यानंतरचा नियम काय आहे की वाक्याच्या सुरुवातीला जो कोणता कर्ता असेल तर सर्वनाम आहे का नाही आहे. इथं काय दिलं आहे? नाम आहे. तर नामाच्या वचनाप्रमाणे आणि त्याच्या लिंगाप्रमाणे इथं सर्वनाम वापरू शकतो. तर रमन हा पुरुष आहे म्हणून इथं काय येईल? सर्वनाम ही येईल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे हा या प्रश्नाचा क्वेश्चन टॅग करून झालेला आहे. तर ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल. हा एक वाक्य आहे. मोहन प्लेज हॉकी. आता याच्यामध्ये कोणत्या नियमाचा उपयोग करायचा तर ते बघूया. या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद दिलेलं नाही, तर अशा प्रकारे अशा वाक्याचं आपल्याला कसं करता येईल? तर सगळ्यात प्रथम पहिला नियम काय? वाक्य जसेच्या तसे लिहावे. मोहन प्लेज हॉकी. वाक्य जसेच्या तसे लिहावे. त्याच्यानंतर दुसरा नियम काय? त्याला कॉमा द्यावे. हे तर वर्तमान काळात असल्यामुळे याला बघायचं. वर्तमान काळात दिलं आहे आणि त्याला यस लागला आहे म्हणून इथं डू डज डीडपैकी डज वापरावे. आणि त्याच्यानंतर हा बघावे हा वाक्य जो आहे हा अफिर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग आपले निगेटिव्ह असेल. तर निगेटिव्ह करत असताना याला नॉटचा संक्षिप्त रूप जोडावे. तर हा काय झाला? डझंट झाला. आता डझंट झाल्याच्या नंतर इथं सर्व कर्त्याच्या ठिकाणी बघावे काय आहे तर कर्त्याच्या ठिकाणी मोहन हा आहे आणि म्हणून इथं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे हाही क्वेश्चन टॅगचा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. तर आपल्याला समजला असेल. तर ठीक आहे. तर याच्यानंतर आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. हा प्रश्न आहे आणि याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर कसं कराल? तर तोच नियम. वाक्य जसंच्या तसं लिहायचं. चिल्ड्रन आर चॅटिंग. हा वाक्य पूर्ण का लिहून झाला आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम हे लक्षात ठेवायचं. कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्यानंतर काय करायचं? सहाय्यक क्रियापद बघायचं. इथं काय आहे? आर आहे. हा निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह आहे? हा अफिर्मेटिव्ह आहे. तर याला निगेटिव्हचा संक्षिप्त रूप नॉटचा संक्षिप्त रूप नॉट जोडावे. आरंट झाला आहे. आणि त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला बघायचं काय आहे? कर्ता काय आहे? चिल्ड्रन आहे. चिल्ड्रन हा काय आहे? नाम आहे, पण हा अनेक वचन आहे म्हणून इथं काय ठेवावे? दे ठेवावे.
THEY दे ठेवायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह करायचं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅग बनवून झालेला आहे. तर आपल्याला हे सगळं समजलं असेल एक्झाम्पल. आता यानंतरचे पुढचे एक्झाम्पल बघूया. तर आता बघूया आपण आज्ञार्थी वाक्य कशा पद्धतीनं त्यांचं क्वेश्चन टॅग बनवल्या जाते तर ते बघूया. तर सगळ्यात प्रथम एक एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया सिट डाऊन. आता हा सिट डाऊन जो आहे हा आज्ञार्थी वाक्य आहे. तर आज्ञार्थी वाक्याचे आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. तर या पद्धतीनं बनवूया. सर्वात प्रथम जो वाक्य आहे सिट डाऊन जसंच्या तसं लिहूया. त्यानंतर दुसरा नियम याला कॉमा देऊया आणि कॉमा दिल्याच्यानंतर हा आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे विल यू लिहायचं. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आज्ञार्थी वाक्यामध्ये विल यू हे क्वेश्चन टॅग ठेवायचं आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. आता बघूया दुसरा प्रश्न. याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया ओपन द डोअर. आता हा ओपन द डोअर आहे. तर याचं क्वेश्चन टॅग करताना काय की वाक्य जसंच्या तसं लिहायचं ओपन द डोअर आणि ओपन द डोअर लिहिल्यानंतर कॉमा द्यायचं. ठीक आहे. पहिला नियम वाक्य जसंच्या तसं. दुसरा नियम कॉमा द्यायचं आणि त्याच्यानंतर जो काय करायचं आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे विल यू ठेवायचं आणि विल यू ठेवल्याच्यानंतर क्वेश्चन मार्क जसंच्या तसं लिहायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज्ञार्थी वाक्याचे क्वेश्चन टॅग करताना विल यू हे क्वेश्चन टॅगमध्ये लिहायला पाहिजे. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर याच्यामध्येच अजून काही एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल हरी अप. हरी अप. तर हरी अपचं आपल्याला जर क्वेश्चन टॅग करायचं आहे तर हरी अप अगोदर जसंच्या तसं लिहावं लागेल. हरी अप जसंच्या तसं. त्याच्यानंतर कॉमा द्यावा लागेल. पहिला म्हणजे हरी अप जसंच्या तसं लिहायचं. दुसरा कॉमा द्यायचा आणि कॉमा लिहिल्यानंतर तुम्ही आज्ञार्थी वाक्य असल्यामुळे वोंट यू असेही लिहू शकता. काय लिहू शकता वोंट यू आणि क्वेश्चन मार्क. तर अशा पद्धतीनं आपण या तिन्ही वाक्यामध्ये बघितले. तर आता बघूया जर वाक्याच्या सुरुवातीला आय एम असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग कसे कराल. तर फॉर एक्झाम्पल इथं एक वाक्य देतो आहे. एक्झाम्पल आय एम अ टीचर. हा एक वाक्य आहे. तर याचं क्वेश्चन टॅग करत असताना कसं करावं लागेल. आन्सर क्वेश्चन टॅग करत असताना पहिला नियम काय विधान जसेच्या तसे लिहावे. सेंटेन्स जसेच्या तसे लिहावे. आय एम अ टीचर. टीचर पहिला नियम. दुसरा नियम कॉमा द्यायचं आणि जर वाक्यामध्ये सुरुवातीला आय एम असेल तर आय एम असेल तर तेव्हा आरंट आय करायचं. आरंट आय आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे जर वाक्याच्या सुरुवातीला आय एम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना आय एम आरंट आय हे करून शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लिहावे आणि अशा पद्धतीनं त्याचा ॲड क्वेश्चन टॅग करावे. ठीक आहे. समजलं आहे. आता बघूया एखादा सेंटेन्स आहे की त्याच्यामध्ये आय एम नॉट अ डॉक्टर. डॉक्टर आय एम नॉट अ डॉक्टर. समजा आय एम नॉट अशी रचना असेल. समजा आय एम नॉट अशी रचना असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना कसं करायचं. तर बघा पहिला नियम काय आहे की विधान जसेच्या तसे लिहावे. आय एम नॉट अ डॉक्टर. हा वाक्य जसेच्या तसे म्हणजे पहिला नियम. दुसरा नियम कसा आहे कॉमा द्यायचं. जर आय एम नॉट अशी रचना असेल. आय एम नॉट अशी रचना असेल तर काय करायचं वाक्याच्या शेवटी क्वेश्चन टॅग लिहित असताना एम आय आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह अशा प्रकारे त्याचं क्वेश्चन टॅग लिहायचं. ठीक आहे. आय एम असेल तर आरंट आय लिहायचं. आय एम नॉट असेल तर एम आय असं लिहायचं. ठीक आहे. तर हा सुद्धा भाग आपल्याला समजला असेल. याच्यावर अजून काही एक्झाम्पल बघून घेऊया. आय एम
late, I am late in the meeting. हा वाक्य आहे. तर कसं याचं क्वेश्चन टॅग कसं होईल? विधान पूर्ण जसंच्या तसं लिहायचं. आय एम लेट इन द मीटिंग. वाक्य जसंच्या तसं. पहिला नियम. दुसरा नियम कॉमा द्यायचं. आणि तिसरा नियम आय एम असेल तर इथं काय करायचं? आरंट आय लिहायचं, प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं, झालं, संपलं. तर अशा पद्धतीनं सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. समजा अजून एक एक्झाम्पल बघूया. आय एम नॉट हंग्री. आय एम नॉट हंग्री हा एक विधान आहे. तर याचं क्वेश्चन टॅग करताना कसं होईल? पहिला नियम कसा आहे? वाक्य जसंच्या तसं लिहायचं. ठीक आहे. वाक्य जसंच्या तसं लिहित असताना आय एम नॉट हंग्री. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. पहिला नियम वाक्य जसंच्या तसं लिहायचं. दुसरा नियम कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर आय एम नॉट आहे. आय एम नॉट जर वाक्यामध्ये असेल तर तेव्हा एम आय लिहायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे या 4 एक्झाम्पलवरून आपल्याला कळलं असेल की अशा स्वरूपाचा जर परीक्षेत प्रश्न आला तर निश्चितच तुम्ही सोडवू शकाल. तर आता बघूया पुढच्या स्वरूपाचे प्रश्न. ठीक आहे. आता बघूया जर दिलेल्या वाक्यामध्ये लेट्स असेल तर अशा स्वरूपाच्या प्रश्नांना कशा पद्धतीने क्वेश्चन टॅग करावे. तर बघूया. एक्झाम्पल. लेट्स गो टू मार्केट. जर दिलेल्या वाक्यामध्ये लेट्स असेल तर तेव्हा त्या प्रश्नाचं ॲड क्वेश्चन टॅग कसे कराल. तर बघूया. आन्सर. वाक्य जसेच्या तसे लिहावे. काय करायचं? लेट्स गो टू मार्केट. वाक्य जसेच्या तसे लिहायचे. पहिला नियम. दुसरा नियम याला कॉमा द्यायचं. आणि जर वाक्यामध्ये लेट्स असेल तर तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग करत असताना शाल वी आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. झालं. तर लेट्स असेल तर तेव्हा क्वेश्चन टॅगमध्ये शाल वी ठेवायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क ठेवायचं. अशा पद्धतीने याचा क्वेश्चन मार्क ॲड क्वेश्चन टॅग झाला. आता याच्यामध्येच दुसरा एक्झाम्पल अजून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल. लेट मी टेल यू स्टोरी. आता याच्यामध्ये पहा. लेट नंतर मी आला असेल. जर लेट नंतर मी आला असेल तर अशा वाक्याचे क्वेश्चन टॅग कसे कराल. तर त्याच्यामध्ये पहिला नियम तोच. वाक्य जसेच्या तसे लिहायचं. लेट मी टेल यू स्टोरी. वाक्य जसेच्या तसे लिहायचं. पहिला नियम. दुसरा नियम त्याला कॉमा द्यायचं. आणि तिसरा नियम कसा आहे? शाल आय ठेवायचं. जर लेट नंतर मी आला असेल तर तेव्हा काय करायचं? शाल आय ठेवायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. समजलं आहे आपल्याला? तर अशा पद्धतीने लेटने सुरू होणाऱ्या प्रश्नांचे ॲड क्वेश्चन टॅग या पद्धतीने करावे. तर लेट्स आला असेल तर शाल वी ठेवायचं आणि लेटच्या नंतर मी आला असेल तर शाल आय ठेवायचं. ठीक आहे. तर यानंतर अजून दुसरे वाक्य बघूया. तर आता बघूया वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न. जर वाक्याच्या सुरुवातीला देअर आला असेल तर तेव्हा त्या प्रश्नाचे क्वेश्चन टॅग कसे करावे. फॉर एक्झाम्पल. देअर इज अ क्राउड
देर इज अ क्राऊड ऑन द रोड. जर हा एखादा वाक्य आहे देर इज अ क्राऊड ऑन द रोड, तर उत्तर लिहित असताना याचं ॲड क्वेश्चन टॅग करत असताना कसं क्वेश्चन टॅग करायचं. तर पहिला नियम तसाच की वाक्य जसेच्या तसे लिहावे. वाक्य जसेच्या तसे लिहावे. देर इज अ क्राऊड ऑन द रोड. त्यास पहिला नियम काय, वाक्य जसेच्या तसे लिहावे. दुसरा नियम आहे कॉमा द्यायचं. त्याच्यानंतर बघायचं सहाय्यक क्रियापद इथं कोणतं आहे, इज आहे, तर इज वापरायचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह हे बघायचं. तर हा सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे म्हणून इथं क्वेश्चन टॅग कसं करायचं, निगेटिव्ह करायचं. तर आणि वाक्याच्या सुरुवातीला काय देअर आहे, तर देअर जसेच्या तसेच ठेवावे. THERE देअर जसेच्या तसे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर इजंट देअर अशा पद्धतीनं वाक्य तयार झालं. ठीक आहे. तर दुसरा एक्झाम्पल बघूया अजून. देअर was not any money in the bag. देर वॉज नॉट एनी मनी इन द बॅग. हा वाक्य आहे, तर याचा क्वेश्चन टॅग करत असताना कसा क्वेश्चन टॅग करता येईल, तर वाक्य जसेच्या तसे लिहावे. पहिला नियम हा आहे वाक्य जसेच्या तसे लिहावे. ठीक आहे. देर वॉज नॉट एनी मनी इन द बॅग. हा वाक्य जसेच्या तसे लिहून घेतला आहे. त्याच्यानंतर पहिला नियम. दुसरा नियम काय, कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्या नंतर हा बघायचं वाक्य कसं आहे, तर हा इथं सहाय्यक क्रियापद काय आहे, वाज आहे, तर वाजला लिहायचं इथं वाज. आता हा अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तर हा निगेटिव्ह आहे म्हणजे इकडे नॉटला वापरायची काही गरज नाही. जर हा वाक्य निगेटिव्ह आहे तर इकडे निगेटिव्ह करायचं नाही. ठीक आहे. तर वाज. आता वाक्याच्या सुरुवातीला काय देअर आहे, तर देअर जसंच्या तसे THERE देअर आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा पद्धतीने देअर वॉज नॉट एनी मनी इन द बॅग कॉमा आणि वाज देअर आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर आपल्याला निश्चितच हा प्रश्नसुद्धा समजला असेल, यात काही शंका नाही. तर ठीक आहे. तर यानंतर बघूया थोड्या वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न. तर आता यानंतर बघूया, जर दिलेल्या वाक्यात समबडी, समवन, नोबडी, नो वन, एव्हरीबडी, एव्हरीवन असे जर शब्द असतील तर तेव्हा क्वेश्चन टॅग करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे बघा. फॉर एक्झाम्पल एव्हरीबडी इज फाईन हिअर. एव्हरीबडी इज हॅप्पी. एव्हरीबडी इज हॅपी हा एक सेंटेन्स आहे. तर या सेंटेन्सचे आपल्याला क्वेश्चन टॅग कसं करायचं, तर बघूया आन्सर. पहिला नियम काय, वाक्य जसेच्या तसे लिहावे. एव्हरीबडी जसेच्या तसं इज हॅप्पी. तर हा विधान जसंच्या तसं लिहायचं पहिला नियम. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा दुसरा नियम. त्याच्यानंतर कॉमा दिल्याच्यानंतर काय करायचं की सहाय्यक क्रियापद बघायचं, इज आहे. ठीक आहे. तर इज हा असून सुद्धा काय करायचं, आरंट दे. एव्हरीबडी इज हॅप्पी हा वाक्य बघायचं, तर एव्हरीबडी समबडी, एव्हरीबडी समबडी, समवन, नोबडी,
एव्हरीवन असे जर वाक्याच्या सुरुवातीला शब्द दिसले तर तेव्हा आपल्याला यांच्याऐवजी दे वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. हा समजा एक वाक्य दिलेला आहे, तर याचा क्वेश्चन टॅग करत असताना कसं करायचं, तर पहिला नियम तोच की दिलेला विधान पूर्णतः लिहून घ्यायचं. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल हा वाक्य जसंच्या तसं लिहायचं. लिहून घेतल्यानंतर त्याला कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर हा वाक्य बघायचं, नथिंग इज इम्पॉसिबल, तर इथं काय वापरायचं, इज इट आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता नथिंग असल्यामुळे हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे तर इकडे पॉझिटिव्ह असायलाच पाहिजे. तर याचं ॲट द क्वेश्चन टॅग काय होईल, इज इट. तर नथिंग असेल तर त्यामध्ये काय वापरायचं, इट वापरायचं. ठीक आहे. तर हे आता लक्षात आलं असेल. तर अशा स्वरूपाच्या प्रश्न परीक्षेत आला तर तेव्हा हे इज इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने याचं क्वेश्चन टॅग सोडवायचं. ठीक आहे. तर आता मी काही तुम्हाला नियम सांगतो आहे, तर ते नियम एक एक नियम इथं बोर्डवर लिहून देतो आहे. तर ते नियम बघा. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करावे. नकारार्थी करावे. तर यानंतरचा दुसरा नियम बघूया. मूळ वाक्य नकारार्थी. तर आता जे काही आपण नियम लिहिले आहेत तर त्याच नियमांना आता सविस्तर मी तुम्हाला सांगतो आहे. नियम नंबर 1, मूळ वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी लिहावे. दुसरा नियम आहे, मूळ वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करावे. हे सगळे नियम आहेत, ते चांगले अभ्यासून घ्यावे. तिसरा नियम आहे, मूळ वाक्यात हेल्पिंग वर्ब असेल म्हणजे सहाय्यक क्रियापद असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये त्याचा उपयोग करावे. जर हेल्पिंग वर्ब दिला असेल तर त्याचा उपयोग करायचा. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर मूळ क्रियापदाच्या रूपाप्रमाणे डू, डस किंवा डीड या सहाय्यक क्रियापदांचा उपयोग करावे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम जर असेल तर त्याच सर्वनामाचा क्वेश्चन टॅग करताना उपयोग करावे. परंतु जर कर्ता नाम असेल तर त्या नामाच्या लिंगाप्रमाणे आणि वचनाप्रमाणेच सर्वनाम आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा नकारार्थी वाक्य करताना नॉटचे संक्षिप्त रूप N'T अशा संक्षिप्त नॉटचा वापर करावे. ठीक आहे. मूळ विधान जसेच्या तसे लिहून त्यानंतर कॉमा द्यावे. पूर्ण विधान लिहून झाल्याच्या नंतर उत्तरामध्ये त्याच्यानंतर कॉमा द्यावे आणि कॉमा दिल्यानंतर क्वेश्चन टॅग लिहून क्वेश्चन मार्क द्यावे. म्हणजे असा क्वेश्चन मार्क द्यावे. असा क्वेश्चन मार्क द्यावे. हा प्रश्नार्थक चिन्ह असं द्यायला विसरू नका. हा देणे फार जरुरी आहे. ठीक आहे. तर यानंतरचे नियम पुन्हा मी पुढे सांगतो आहे. ठीक आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये एव्हरीबडी, एव्हरीवन, समवन, समबडी, नोबडी, नो वन यांचा उपयोग तर अशा स्वरूपाचे सगळे नियम बघितले आहेत. त्या नियमांना मी सांगतो आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग विल यू
किंवा वोंट यू असे ठेवावे. जर आज्ञार्थी वाक्य असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅगमध्ये विल यू किंवा वोंट यू यांचा वापर करावे. लेट्सच्या रचनेमध्ये समजा वाक्याची रचना लेट्सने सुरू झाली आहे, तर त्याचं क्वेश्चन टॅग करत असताना शाल वी ठेवावे. ठीक आहे. आणि समजा लेट नंतर लेट मी असेल, तर तेव्हा त्याची अशी रचना असेल, तर तेव्हा क्वेश्चन टॅगमध्ये शाल आय ठेवावे. ठीक आहे. जर आय एम अशी रचना असेल, तर त्याचं क्वेश्चन टॅग करताना आरंट आय करावे. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये आय एम नॉट अशी रचना असेल, तर तेव्हा त्याचा क्वेश्चन टॅग करताना एम आय अशी रचना ठेवावी. क्वेश्चन टॅगमध्ये पुरुषवाचक सर्वनामाचे प्रथम विभक्तीच वापरावे. आता प्रथम विभक्ती म्हणजे काय, तर जसं आय, ही, शी, इट, दे, वी हे सगळे सर्वनामाचे प्रथम विभक्ती आहे. जसं हिज, हिम, हर या प्रकारे ठेवायचं नाही. त्याच्यानंतर नथिंग जर वाक्यामध्ये असेल, तर त्यासाठी इट हे क्वेश्चन टॅग करत असताना वापरावे. नकार व्यक्त करणारे शब्द वाक्यात दिले असतील, तर क्वेश्चन टॅगमध्ये नॉटचा संक्षिप्त रूप जसं नॉटचा वापर करू नये. जर नकार व्यक्त करणारे शब्द दिलेल्या वाक्यात असतील, जसं नो असेल, नॉट असेल, नेव्हर असेल, अशा स्वरूपाचे जर नकार व्यक्त करणारे शब्द दिले असतील, तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना नॉटचा उपयोग करायचा नाही. त्यानंतर जर वाक्यामध्ये एव्हरीबडी, एव्हरीवन, समबडी, समवन किंवा नोबडी, नो वन यांचा उपयोग केला असेल, तर क्वेश्चन टॅगमध्ये THEY देचा वापर करावे. THEY देचा वापर करावे. जर क्वेश्चन टॅगमध्ये नथिंग आला असेल, तर त्याच्यासाठी काय वापरावे, IT इट वापरावे. ठीक आहे. तर अशा सगळ्या या नियमांना तुम्ही बघितलं असाल. तर पुढे बघूया, प्रत्येक नियमाचा उपयोग झालेला एक तरी उदाहरण बघूया. ठीक आहे. तर आपला सराव होण्यासाठी म्हणून काही एक्झाम्पल पुन्हा बघूया. काही एक्झाम्पल बघूया. द बॉईज लाईक आईस्क्रीम. तर याचं क्वेश्चन टॅग कसं होईल, वाक्य पूर्ण जसंच्या तसं लिहायचं. द बॉईज लाईक आईस्क्रीम जसंच्या तसं. हा वाक्य जसंच्या तसं लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा, पहिला नियम. दुसरा नियम, याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद बघायचं, सहाय्यक क्रियापद आहे का नाही आहे. तर मूळ क्रियापद आहे लाईक, तर तो पहिल्या रूपात असल्यामुळे इथं डू घ्यायचं. त्याच्यानंतर बघायचं हा निगेटिव्ह आहे का नाही. हा अफिर्मेटिव्ह आहे, हा होकारार्थी आहे, तर मग इथं निगेटिव्हचा वापर करायचा. नॉटचा संक्षिप्त रूप डोंट टेक. ठीक आहे. नॉटचा संक्षिप्त रूप वापरला आहे. आता इथं बॉईज आहे, द बॉईज हा अनेक वचन आहे, म्हणून अनेक वचनासाठी आपल्याला इथं वापरावं लागेल दे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न पहिला बघितला आहे. तर असेच मी तुम्हाला लिहून देतो आहे. आता वेळेचा आपल्याला उपयोग करायचा आहे, म्हणून तुम्हाला पूर्ण अगोदर वाक्य लिहून देतो आहे, जेणेकरून आपला वेळ वाचवला जाईल. ठीक आहे. तर आता बघूया, दिलेले काही सेंटेन्स आहे यामध्ये, आणि या सेंटेन्सेस आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर वेळ वाचवण्यासाठी आपण अगोदर हे सगळे सेंटेन्स इथं लिहून टाकले आहे. आता बघूया सगळ्या सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग कसे करायचे. तर पहिला सेंटेन्स आहे नो वन कॅन डू इट. तर वाक्याचा पहिला नियम काय आहे, वाक्य जसेच्या तसे लिहून घ्यावे. ठीक आहे. लिहिल्यानंतर कॉमा द्यावे. ठीक आहे. कॉमा दिल्यानंतर काय करायचं, हा वाक्य कसा आहे तो बघायचं. तर नो वन कॅन डू इट आहे, तर इथं आपल्याला सहाय्यक क्रियापद काय आहे, कॅन हा आहे. कॅन जसंच्या तसं. त्याच्यानंतर नो वन आहे, तर वाक्यामध्ये नो वन आहे, तर आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये कोणता सर्वनाम वापरायचा असतो, दे वापरायचा असतो. हे लक्षात ठेवायचं. तर दे वापरायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा वाक्य, फूड अँड डिस्कशन शुड नॉट बी मिक्स्ड. जर असा वाक्य दिला आहे, तर याचे क्वेश्चन टॅग कसे कराल, तर वाक्य जसेच्या तसे अगोदर लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर दुसरा नियम काय आहे, कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर फूड अँड डिस्कशन शुड नॉट बी मिक्स्ड, याच्यामध्ये काय करायचं,
सहाय्यक क्रियापद काय आहे? शूड. म्हणून इथं शूडचा वापर करायचा, शूड. त्याच्यानंतर हा वाक्य कसा आहे? हा निगेटिव्ह आहे, नॉट असल्यामुळे निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह आहे म्हणजेच नॉटचा संक्षिप्त रूप वापरायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर काय वापरायचं? फूड अँड डिस्कशन. तर याच्यासाठी काय वापरू शकतो आपण? इट वापरू शकतो, इट. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅग सोडवून झालं. त्याच्यानंतर एक्सेस ऑफ फूड इज बॅड, सॉरी एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड, हा एक वाक्य आहे, हा एक विधान आहे. तर याचे क्वेश्चन टॅग कसं सोडवाल? तर सर्वात प्रथम पहिला नियम, वाक्य जसंच्या तसं लिहायचं. दुसरं काम, त्याला कॉमा द्यायचा. तिसरं काम, या वाक्यामध्ये असलेला सहाय्यक क्रियापद शोधायचं. सहाय्यक क्रियापद काय आहे? इज आहे. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह? हा आहे सेंटेन्स अफिर्मेटिव्ह. तर याला निगेटिव्ह करायचं, क्वेश्चन टॅगला निगेटिव्ह करायचं, म्हणजे नॉटचा संक्षिप्त रूप लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सेस ऑफ एव्हरीथिंग, याच्यासाठी कोणता सर्वनाम वापरू शकतो आपण? IT, इट हा सर्वनाम वापरू शकतो. तर इथं इट हा सर्वनाम द्यायचा आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा पद्धतीनं याचं क्वेश्चन टॅग सोडवलेलं आहे. आता तिसरं वाक्य बघूया. व्हेजिटेबल कंटेन्स गुड इन्ग्रेडियंट्स. तर याच्यामध्ये पहिला नियम काय? वाक्य जसंच्या तसं लिहायचे. त्याच्यानंतर कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्यानंतर यामध्ये शोधायचं हेल्पिंग वर्ब आहे का? नाही आहे. तर मूळ क्रियापद बघायचं. मूळ क्रियापद आहे कंटेन. कंटेनला यस लागला आहे म्हणून काय करायचं? डज लिहायचं. इथं काय लिहायचं? डज लिहायचं. ठीक आहे. डज लिहिल्याच्यानंतर काय करायचं? हा अफिर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह? हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून याला नॉटचा संक्षिप्त रूप N' जोडायचं, म्हणजे नॉट होऊन जाईल. ठीक आहे. डझंट झाला हा. त्याच्यानंतर व्हेजिटेबल हा काय आहे? एकवचन आहे म्हणून डझंट ईट करायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर ही प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, हा वाक्य आहे. याचं क्वेश्चन टॅग करायचं. कसं करायचं? तर हा सर्वात प्रथम हा वाक्य जसंच्या तसं लिहायचं. दुसरं काम, कॉमा द्यायचं. पूर्ण विधान लिहिल्याच्यानंतर कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्यानंतर काय करायचं? या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद शोधायचं. सहाय्यक क्रियापद आहे का? या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद नाही. तर अशा परिस्थितीत मूळ क्रियापद बघायचं. मूळ क्रियापदाला यस लागलेला आहे, प्लेस लिहिलेला आहे, म्हणजे इथं डजचा वापर होईल, डजचा वापर होईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? तर हा होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग कसं करायचं? नकारार्थी करायचं. नकारार्थी करण्यासाठी काय सांगितलं होतं? नॉटचा संक्षिप्त रूप लिहायचं, N' हां असा लिहायचं. तर हा होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग नकारार्थी केला आहे. त्याच्यानंतर इथं सर्वनाम काय आहे? ही आहे म्हणून याच्यामध्ये ही लिहायचं. आणि ही लिहित असताना इथं कॅपिटल एच आहे पण इथं स्मॉल एच करायचं, हे लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी एच इथं कॅपिटल लिहितात, कॅपिटल लिहायचं नाही, इथं स्मॉल लेटर लिहायचं. ठीक आहे. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. त्यानंतर बघूया, इंडिया इज माय कंट्री, हा एक विधान आहे, हा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर या सेंटेन्सचं कसं कराल? तर सगळ्यात प्रथम पहिला नियम काय आहे? कॉमा द्यायचा. ठीक आहे. कॉमा दिल्याच्यानंतर सहाय्यक क्रियापद शोधायचं. इज, इज आहे इथं, इज हा सहाय्यक क्रियापद आहे. हां, तर इज सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यानंतर काय करायचं? हा होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? हा होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचं. ठीक आहे. क्वेश्चन टॅग कसं करायचं? नकारार्थी करायचं, म्हणजे इजंट झाला. त्याच्यानंतर इंडिया आला आहे. तर इंडियासाठी, देशासाठी, देशाला आपण आपली माता समजतो. तर देशासाठी, आपल्या देशासाठी काय येईल मग? शी येईल, है ना, स्त्रीलिंग असल्यामुळे शी येईल आणि इथं क्वेश्चन मार्क करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट्स आन्सर द क्वेश्चन, हा एक विधान आहे. तर याला क्वेश्चन टॅग करण्यासाठी काय करावं लागेल? पूर्ण विधान जसंच्या तसं सोडवावं लागेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल? एक कॉमा द्यावा लागेल. ठीक आहे. कॉमा दिल्याच्यानंतर काय करावं लागेल की इथं सहाय्यक क्रियापद आहे का असं शोधायचं नाही. जर लेट्सने वाक्याची सुरुवात झाली असेल तर त्या वाक्यात क्वेश्चन टॅग कसं करायचं? शाल वी करायचं. काय करायचं? शाल वी करायचं. जर दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवात लेट्सने झालेली असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग शाल वी ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर लुक आफ्टर युअर फादर,
हा वाक्य कसा आहे हे ओळखायचं. तर पहिला नियम कसा आहे, वाक्य जसंच्या तसे लिहावे. लिहिल्यानंतर कॉमा द्यावे. पहिला नियम काय आहे, वाक्य जसेच्या तसे लिहावे. लिहिल्यानंतर कॉमा द्यावे. ठीक आहे. कॉमा दिल्याच्यानंतर काय करायचं की वाक्याचं स्वरूप काय आहे ते ओळखायचं. हा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. जर वाक्याचा नियम आहे की जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग करताना विल यू वापरावे. काय वापरावे, विल यू वापरावे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लिहावे. ठीक आहे. अशा पद्धतीनं याला सोडवायचं. ठीक आहे. आता बघूया, देअर इज अ लिटल गर्ल. तर याचं क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं, देअर इज अ लिटल गर्ल. तर त्याच्यामध्ये वाक्य अगोदर सर्वात प्रथम पहिला नियम काय, वाक्य जसेच्या तसे लिहावे. ठीक आहे. कोणतंही वाक्य असू द्या, परंतु त्या वाक्याला जसेच्या तसे तुम्हाला लिहावं लागेल. तर वाक्य जसेच्या तसं लिहिलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, सहाय्यक क्रियापद काय आहे इथं, इज. सहाय्यक क्रियापद इज आहे. तर इज हा होकारार्थी आहे की नकारार्थी, तर हा होकारार्थी आहे. म्हणून याला काय करायचं, नकारार्थी करायचं, म्हणजे इजंट केला आहे. इजंट केल्यानंतर जर वाक्याच्या सुरुवातीला देअर असेल तर त्याला जसेच्या तसे ठेवावे. इजंट देअर आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लिहावे. त्याच्यानंतर बघूया, आय कॅन स्पीक इंग्लिश. तर याच्यामध्ये हा वाक्य जसंच्या तसं लिहावे. त्याच्यानंतर काय द्यावे, कॉमा द्यावे. कॉमा दिल्याच्यानंतर सहाय्यक क्रियापद शोधावे. इथं काय आहे, कॅन आहे, तर याला कॅन लिहावे. त्याच्यानंतर होकारार्थी आहे की नकारार्थी, हा होकारार्थी आहे म्हणून याला नकारार्थी करावे. तर त्याचं इथं नॉट अगोदरच असल्यामुळे पुन्हा पुन्हा नॉटचा उपयोग करू नये. कॅनमध्ये हा नॉट अगोदरच होता, एन अगोदरच होता, म्हणून फक्त ॲपॉस्ट्रॉफी टी जोडून द्यावे. ठीक आहे. अशा पद्धतीनं कांट झाला. आणि शेवटी याच्यामध्ये सर्वनाम काय आहे, वाक्याच्या सुरुवातीला आय आहे म्हणून आय लिहिलं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅग कांट आय तयार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आय ॲम अ गुड डान्सर. याच्यामध्ये सगळ्यात प्रथम काय करावं लागेल, वाक्य जसेच्या तसं लिहावं लागेल. पहिला नियम. दुसरा नियम, याच्यामध्ये बघायचं वाक्याच्या सुरुवातीला आय एम आहे. तर जर वाक्याच्या सुरुवातीला आय एम असेल तर तेव्हा काय करायचं, तर आरंट आय करायचं. काय करायचं, आरंट आय करायचं आणि प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने असं क्वेश्चन टॅग करायचं. त्याच्यानंतर आय एम नॉट सिंगर हा एक वाक्य आहे. याचं क्वेश्चन टॅग करत असताना काय करायचं, वाक्य जसंच्या तसं. पहिला नियम काय आहे, वाक्य जसंच्या तसं लिहायचं. त्याच्यानंतर बघायचं वाक्य कशा स्वरूपाचं आहे. तर आय एम नॉट जर असा वाक्याच्या सुरुवातीला असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग करत असताना यम आय लिहायचं. काय लिहायचं, यम आय आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दे डिडंट वॉन्ट टू प्ले हा वाक्य आहे. याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं, तर सगळ्यात प्रथम वाक्य जसंच्या तसे लिहायचे. वाक्य जसंच्या तसं लिहून झाल्याच्या नंतर काय करायचं, वाक्यामध्ये काय सर्वनाम आहे, डीड आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे, डीड आहे म्हणून इथं डीड ठेवावे. वाक्यामध्ये डीड आहे म्हणून डीड ठेवावे. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह आहे का, हां निगेटिव्ह आहे. हा म्हणजे डिडंट आहे, म्हणजे आपल्याला नॉट वापरायची गरज नाही. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला काय दे आहे, तर डीड नंतर दे वापरायचं आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅग तयार करून झालेला आहे. आता शेवटचा एक्झाम्पल, एव्हरीबडी प्लेड हिज रोल हा वाक्य आहे. तर याचा क्वेश्चन टॅग करत असताना वाक्य किंवा तो विधान जसंच्या तसं लिहून कॉमा द्यावे. कॉमा दिल्याच्या नंतर बघावे. धिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल फॉर यू. आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. अखेरीस जाता सगळ्यांना विनंती की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसाल तर निश्चितच त्याला सबस्क्राईब करा. Thanks for watching this video. We shall meet again in the next video. Till then, bye.